महाविकास आघाडीत गेलो नाही तर वंचित बहुजन आघाडी 48 जागा लढण्याच्या तयारीत आहे, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत महाआघाडीला दिला आहे। आपण 10 मार्च पर्यंत 42 जागांवर सभा घेणार आहोत। कार्यकर्त्यांना भोजन देत नसताना, वाहन व्यवस्था देत नसताना लोक आपल्याबरोबर किती आले हे दाखवून दिले आहे। अर्ध्या तुटलेल्या पक्षाने स्वतःची ताकद पाहून जागा मागावी असे म्हणत त्यांनी फुटलेल्या पक्षावर प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे। मला ज्याच्याशी युती करायची आहे ते उघडपणे करेल असे आंबेडकर यांनी म्हणाले। वंचितच्या 46 उमेदवारांची नावे तयार आहेत। घराणेशाही हेही पैशासाठी आपण पक्ष उभा तयार केलेला नाही। आपण भाजपासोबत जायलाही तयार आहे, मात्र पुजारी हा विद्यापीठातून येईल असा कायदा त्यांनी करावा अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे। आज शुक्रवारी आंबेडकर नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे। जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे राजकारणही तापत आहे। वंचितच्या महाविकास आघाडीत समावेश झाला असला तरी अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। अशात नागपुरात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।